पटकावला. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साहिल आपण यायचं आहे. साहिल ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. सर्वप्रथम मेडल पंकज भोईर यांनी स्पॉन्सर केलेले मेडल आपण देणार आहोत. तंटामुक्त अध्यक्ष रमेशजी पाटील आपण आपल्या शुभास्ते पंकज भोईर यांनी स्पॉन्सर केलेलं जे मेडल प्रदान करायचं. त्यानंतर साहिल आपण यायचं पुढे. साहिल यांनी अष्टपैलू कामगिरी केली. त्यानंतर हे आपण देणार आहोत व्हाउचर खास मायरा हॉस्पिटल डॉक्टर मायरा हॉस्पिटल चाविंद्रा डॉक्टर देवेनी भोईर यांचं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे आणि देवेनी भोईर या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. शिवाय त्यांचं सुसज्ज हॉस्पिटल त्यासाठी 40% कन्सेशन. त्यानंतर दामोदर पाटील यांच्या माध्यमातून हे मायरा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलेलं एक कुपन 40% कन्सेशन मिळणार आहे. खरं तर खेळाडू आणि त्यांच्या परिवाराला कुठल्या प्रकारची टेस्ट मेडिकल टेस्ट करायची असेल किंवा कुठल्या प्रकारचं आपण ॲडमिट झाला तर 40% कन्सेशन. आणि त्यानंतर सामनावीराचं खास करून जितू पाटील डुंगे जे माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी ही दिली जाईल त्यांच्या माध्यमातून. कारण त्यांच्या मातुश्री जे आहेत त्यांच्या स्मरणार्थ ही त्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. कैलासवासी इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ डुंगे हे संतोषजी गुळवी जे माजी उपसरपंच आहेत राखिवली गावचे त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. सो वेल प्लेड साहिल अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. त्यानंतर मोतीरामजी पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मोतीरामजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपले शुभ हस्ते करतील. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मोतीरामजी पाटील यांचं राजेंद्र पाटील आपले शुभ हस्ते करत आहेत. त्यानंतर माजी उपसरपंच संतोषजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. माजी उपसरपंच आणि एक उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे या परिसरातील धामणे लाखवली परिसरातील आणि नेहमीच गेली 17 वर्षे त्यांच्या परिवाराकडनं का स्वतः संतोषजी गुळवे असतील त्याचबरोबर हेमंत गुळवे असतील पंडित गुळवे त्यांचे बंधू असतील त्यांच्या परिवाराकडनं नेहमीच आम्हाला सहकार्य मिळत असतं. त्यांच्या परिवाराचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि बोलूया आपण मॅचकडे. MGM टेंबोली विरुद्ध देवास्पोर्ट देवा कुहे आणि पारंपरिक लढत बघायला मिळेल. पहिला चेंडू आणि चांगला फटका अगदी फाईन लेकडे खेळला जातोय. चेंडू जाईल डिफाईन लेग सीमा पार चौकार. हर्षदला मला वाटते बऱ्याच दिवसांनी खेळताना पाहतोय. ऑलराऊंडर आहे. आपण हर्षदला मी बऱ्याच दिवसांतर खेळताना पाहतोय. एक असं होतं हर्षदने खूप स्पर्धा गाजवल्या होत्या. टेंबोली संघासाठी ओपन क्रिकेट सुद्धा खेळलेलं आहे हर्षद आणि टेंबोली संघासाठी खूप चांगली त्यांनी कामगिरी केली. पण पुनरागमन केलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल पुन्हा एकदा महेश. हा चेंडू मात्र अप्रतिम चेंडू बाउन्सर चेंडू होता मात्र त्यावर 4 धावा मिळतील. पहा लेग बायचा इशारा येतोय. चांगल्या चेंडूवर सुद्धा 4 धावा मिळत आहेत. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स सुद्धा बघायला मिळाला होता. माझा चेंडू सरळ निघून गेला होता. तो म्हणजे डीप थर्ड मॅन सीमा पार लेग बायचा इशारा आला. यस निखिल वागले यांचे जे समालोचक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा वाडा यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत. निखिल वागले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याला मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका मात्र सोपा झेल सुटतोय. खूप सोपा झेल सुटतोय कारण जवळपास आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला सोपा झेल सुटते जीवनदान मिळतंय. ऑनलाईन करत ते ओव्हरसीज बाहेरच्या देशातून हा मॅच पाहत आहेत ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून. निखिल वागले आपला मनापासून हार्दिक स्वागत. 9व्या धावसंख्येवर जीवनदान मिळतंय
खरं तर सोपा झेल होता. अशा प्रकारचे झेल तुम्ही जर सोडले तर तुमच्या संघावर एक दडपण निर्माण होऊ शकतं, एक मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे प्रशांत पाटील. प्रवीण मडवी स्पॉन्सर टीम आहे MGM टेंबोली. माजी सरपंच प्रवीण मडवी स्वतः पेशाने वकील आहेत आणि यशोदा प्रवीण मडवी स्वतः सरपंच आहेत आणि त्यांचा स्पॉन्सर संघ आहे. याला पुन्हा एकदा मिस टाइम फटकाय. यावेळेला मात्र वाचणार नाही कारण सोपा खेळ घेतोय तो यष्टी रक्षक. प्रशांतची खेळी संपुष्टात आलेली आहे. कॅप्टन आहे. कुमारची बॅटिंग कित्येक वर्षापासून पाहते. कुमारकडे टेक्निकल खेळ आहे. कुमार भोईर असा आहे की त्याच्याकडे टेक्निकल आहे. तो जास्त करून एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये जास्त याचा कळ असतो, परंतु खराब चेंडू समाचार सुद्धा घेत असतो मध्ये मध्ये. पण मात्र कॅप्टन इनिंग तो पेश करेल का ते फार महत्त्वाचं आहे, कारण पहिल्या विकेटसाठी फार मोठी पार्टनरशिप बघायला मिळाली नाही आहे. कारण 9 धावांची पार्टनरशिप प्रशांत लवकर बाद झाला. हर्षद नॉन स्ट्रायकर येणला आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. महेश पण एकदा मार्गस्थ होईल. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अपील केलं जात आहे मात्र अपील करण्यामध्ये उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास कमी. पंचांचा लेग बायचा इशारा. पहिलं षटक पूर्ण झालेलं. एक चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली. फक्त 10 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. देवास्पोर्ट देवा कुहे MGM टेंबोली दोन संघामधील ही मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर कुहे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंग करण्यासाठी MGM टेंबोली संघाला आमंत्रित केलं. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 प्रशांत पाटील हा बाद झाला. आणि आता मात्र आपण पाहतोय कुमार भोईर आणि हर्षद पाटील हे खेळपट्टीवर आहेत आणि दोघांकडे खूप मोठा अनुभव आहे. एक असा होता की दोघांनीही टेंबोली संघातून खेळताना खूप चांगली कामगिरी केलेली आहे, कारण हर्षदची गोलंदाजी सुद्धा अप्रतिम आहे. अगदी वळणदार गोलंदाजी आहे. स्पिनर ऑफ स्पिन गोलंदाज आहे हर्षद. पण मात्र बऱ्याच वर्षानंतर त्याने पुनरागमन केलेलं आहे. बॅटिंगला तर चांगली सुरुवात केली. गोलंदाजीमध्ये काय करते ते नंतरच बघायला मिळेल सेकंड इनिंगला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी येतोय प्रमोद मडवी. येस, विनायकजी वकारे यांचं आगमन झाले. दीपराज फाउंडेशनचे अध्यक्ष. वेलकम, सुस्वागतम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यवई गावचे विनायकजी वकारे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि पालवली गावातील शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेलं आहे. लॉफ्टेड शॉट फेकून दिलेलं आहे अराउंड ऑफ स्टंप. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. विनायकजी वखारे साहेब आपला उद्योगपती, सुसज्ज त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी. राहुलजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे.
षटकातील पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू मात्र खाली राहिला होता आणि स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. ट्वेंटी 20 धावा झालेल्या आहे. आक्रमक सुरुवात बघायला मिळते. हा चेंडू मात्र कटचा फटका खेळलेला आहे. काय फटका, क्लास फटका, कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. चेंडू जाईल डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. बांधिलकी त्यांनी नेहमीच जोपासलेली आहे. पालेली गावच्या 40 विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले आणि उद्यापासून खरं तर ज्या कोणाला रोजगार हवा असेल त्यांनी या ठिकाणी आमचे दीपराज फाउंडेशनचे विनायक वखारे साहेब तसे आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांच्याशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे उद्यापासून कधीही. कारण व्हाईट बॉलचा इशारा पंच येतोय. महिला वर्ग असेल, तरुण असेल, तरुणी असेल, कुणी असेल तर आपण दीपराज फाउंडेशनचे विनायक वखारे साहेब त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील यांच्याशी संपर्क आपण साधायचा आहे. चांगल्या प्रकारचा रोजगार तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळेला मात्र फुल्लार लाईनचा चेंडू होता आणि धावपात करण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव मात्र पूर्ण होते. पंचांचा 22चा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 26. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि कुमारने सांगितलं होतं की 50 पेक्षा जास्त धाव पटकावण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडूला चेंडू जाते. खराब क्षेत्ररक्षण होतंय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. सिद्धार्थजी गोराटकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिद्धार्थजी गोराटकर टेंबोली गावचे. टेंबोली गावचं नाव जेव्हा घेतलं जाईल तेव्हा 2 गोष्टी प्रामुख्याने समोर होत्यात. टेंबोली गावामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने खूप पुढारलेलं गाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे वीट उत्पादकच्या क्षेत्रात जे विचार केला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वीट उत्पादक उद्योजक तुम्हाला बघायला मिळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट म्हटलं की महाराष्ट्र पटलावर नेहमी प्राधान्याने नाव घेतलं जाईल टेंबोली गावचं. याला मात्र पुन्हा ड्राईव्ह केला चेंडू सरळ जाईल तो मिड ऑनला. खराब क्षेत्ररक्षण होतंय. पुणे संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ बघायला मिळतंय. धावसंख्या झाली 30. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 15च्या सरासरी धावसंख्या झालेली आहे 30. दोन षटकांच्या समाप्ती धावसंख्या झालेली आहे 30. फक्त एक फलंदाज, कारण पार्टनरशिप चांगली बघायला मिळते आणि आपला क्लास सुद्धा दाखवताना या ठिकाणी हर्षदला आपण पाहतोय, कुमारला पाहतोय, मोस्ट एक्सपिरियन्स. आणि त्यानंतर अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांना. खूप खूप धन्यवाद. मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस डॉक्टर गवली सर. पाहतोय आपण हा सामना, जर विचार केला आपण टेंबोली विपक्ष कोई अशी फाईट पाहतोय आपण. प्रथम बॅटिंग करताना जर विचार केला आपण निश्चित 2 षटकापर्यंत जर विचार केला आपण टेंबोली टीमचं वर्चस्व कायम आहे. धावसंख्या पाहतोय आपण 15 धावाची सरासरी पार करताना इथे मात्र 2 षटकामध्ये 30. आणि जिथे पाहतोय की आपण ठीक आमच्या प्रिन्स मुईज भिवंडी जो स्टँड आहे त्याच्या बाजूला पाहतोय आपण दाल मुंडी ऑमलेट. खूप चांगले एक स्वादिष्ट जेवण आहे, त्याचा आपण आनंद घेऊ शकता. फ्रीमध्ये नाही आहे बरं.
आकाश सज्ज होताना राऊंड द विकेट. यावेळेस मात्र हा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 31, 31 धावा. काही वेळेमध्ये अजून एक आमचे समालोचक सिद्दीक यांचं आगमन होणार आहे. आणि दुपारपासून आपण आवाज ऐकता मॅजिक क्लब मराठी वाईच डॉक्टर गवली सर. ओहो, पंचिंग अपर कट, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चांगला जेल कंप्लीट. धक्का बसलाय, अजून एक. हर्षद पाटील बाद होतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 हा देखना आयोजन पाहतोय आपण. आणि पहिलेच वर्ष पाहतोय नाईटच्या स्वरूपात. जे स्वप्न पाहिलं होतं राजेंद्र पाटील सरांनी, तो स्वप्न साकार होताना अडजित आपण पाहतोय. ज्ञानेश्वर म्हणतात प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एक स्वप्न असतो. एक आदर्श शिक्षक, एक चांगले पत्रकार, एक चांगले A1 क्वालिटीचे अँकर. आणि आई एकरीच्या जत्रेच्या माध्यमातून जी का संधी निर्माण झाली, त्या संधीचं सोनं केलंय आमचे राजेंद्र पाटील सरांनी. निश्चित कारल्याला जी जत्रा असते तिथे अँकरिंग करण्यासाठी एक बहुमान मिळाला, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. ज्ञानेश्वर पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना आकाश. नवीन बॅटर खेळपट्टीवर इथं मात्र सुमित. दीप फाउंडेशनचे सन्माननीय विनायक वखारे साहेबांचं इथं पाहतोय की आपण निश्चित उल्लेख केला होता. गोरगरिबाचा वारसदार म्हणून ज्याचा आम्ही उल्लेख करतोय असे विनायक दादा हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. याच पात्र एक्स्ट्रा कव्हरकडे सॉफ्ट डिस्मिसल, चांगलं जेल कंप्लीट. तिसऱ्या विकेटचं पतन. टेंबोली गावाचे एक चांगले क्रिकेटर मंदार गुरटकर दादांचं सुद्धा आपण पाहतोय की आगमन होताना पाहतोय आपण. त्याच्या समेत मनीष पाटील साहेब सुद्धा आहेत, हे पाहू शकता आपण. खेळाडू वा, टेंबोली टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू, ज्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय की दबदबा निर्माण आहे, असे मंदार मनीष जयेश राऊत, त्रिमूर्ती स्टार ऑफ टेंबोली. वेलकम मनीष. त्यांच्यासोबत मंदार. नवीन बॅटर पिंटू पाहतोय आपण सज्ज होताना. फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. संधी होती पण इथं मात्र मिडविकेटच्या वरतून आला हा षटकार. निश्चित लाकिवली गावच्या आमच्या काही ताई सुद्धा आलेल्या आहेत, महिला वर्ग आलेले आहेत. आणि मी राजेंद्र पाटील आणि त्याच्या परिवाराच्या माध्यमातून विनंती असेल प्रत्येक आमच्या ताईला की आपण व्यासपीठावर यायचं. ही स्पर्धा आपली आपल्या गावाची आहे. निश्चित अख्खा गाव राजू भाऊ म्हणून ज्याची ओळख आहे, असे आमचे आदर्श शिक्षक राजेंद्र पाटील साहेब आणि त्याच्या परिवाराच्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे आहे. आणि इथं मात्र बॅटर बाद होतोय. चौथा गडी बाद. चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण आकाश. आतापर्यंत विकेटला फक्त एक धाव आणि 3 विकेट प्राप्त. विकेट हॅट्रिक तर नाही पण ओव्हर हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट. चांगलं षटक. खूप मोठी चर्चा करताना अजित आणि वीर यांच्या समेत या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र पाटील सर. बाहुबली आपला लाखिवली म्हणून वीरची ओळख आहे. नवीन बॅटर अंशू खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. भिवंडी पारोल विभागातली सर्वात मोठी स्पर्धा पाहतोय आपण. या विभागामधले प्रथमच नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 देखना हा आयोजन पाहतोय आपण. खूप चांगलं व्यासपीठ. आर.के. बिल्डर्सच्या माध्यमातून टॉस बॉक्स पाहतोय आपण. यावेळेस पाहता प्रत्येकदा हवे चेंडू आहे बॅकवर्ड स्कोर लेगकडे. आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. धोका निर्माण झालाय. हा ना म्हणता पाहतोय सुरक्षित पॉपिंग मध्ये पोहोचतोय. यानंतर पहिल्या फेरीतला मला वाटतं की शेवटचा सामना असेल. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचंय. मालोडी विपक्ष पाहतोय आपण.
आंबोडे आई गावदी आंबोडे विपक्ष सोनिका माता मालोडी असंघ. टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 38 लॉस ऑफ 4 विकेट. प्रिन्स मुईज भिवंडीची प्रोप्रायटर्स प्रथमेश पाटील म्हणजेच प्रिन्स ऑफ लाखिवली आणि आमचे राजेंद्र पाटील सरांचे दोन्ही सुपुत्र पाहतोय आपण. प्रणव राजेंद्र पाटील आणि दिशांत राजेंद्र पाटील अफाट मेहनत त्या समेत पाहतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन पाटील, कमलाकर पाटील, सचिन पाटील, अमित पाटील, वीर पाटील, नरेंद्र पाटील, सागर पाटील, ऋतिक गडक, आशिष पाटील, रणजित पाटील आणि संपूर्ण गावदीस्फोट लाखिवली यांच्या माध्यमातून खूप लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज शेवटचे षटक टाकण्यासाठी प्रमोद धुमाडा येतोय. व्हीआयपी डाईज अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. समोर बॅटर पाहतोय आपण, सज्ज होतोय खेळण्यासाठी अंशू. चांगला चेंडू, तेवढा छानसा फटका, मनगटी फटका टर्न केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. मालोडी गावाचे सन्माननीय हर्षद पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. हे पाहू शकता आपण मालोडी गावाचे आदरणीय हर्षद पाटील दादांचं आगमन होताना व्यासपीठाकडे पाहतोय आपण. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू आहे की वाईट हे पाहतोय आपण. लाईन चुकीची होती, दोन्ही या समांतरेषेत वाईटचा इशारा येतोय. हे पाहू शकता मालोडी गावाचे आदरणीय हर्षद पाटील दादांचा व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित या स्पर्धेवर या टीमचं एक वर्चस्व, चांगले क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. खराब क्षेत्ररक्षण नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रमोद चांगला षटक हाताळताना यास पाहता. चांगला चेंडू आहे, गिली चेंडू कुठं ब्रज झाले पाहावं लागेल. कव्हरकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल परेश महाजन सरांचा इशारा येतोय. या एका धावून टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 41. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. हो, चांगला चेंडू, निश्चित खांद्याचा वापर केला होता. आपटे दिलू चेंडूला पाहतोय आपण आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणि निश्चित भगवान लकडे सर, निश्चित त्यांचा एक सुमधुर आवाज सातत्याने आपण ऐकतो. त्यांनी या स्पर्धेला खास शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद भगवान दादा. चांगला फटका काउंटरी पत्ते आपण फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात थ्रो आला होता. आणि या 2 धावा इथं मात्र निश्चित कंप्लीट होताना या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 43. आणि या इनिंगचा पत्ते की आपण हा शेवटचा चेंडू असेल. सोनिका माता मारोडी विपक्ष आई गावदेवी आंबोडे. चला, दोन्ही टीमचे संगणक आपण आर के बिल्डर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. प्रश्न विचारला, अपील फेटाळून लावताना गेली चेंडू कुठं ब्रज झाले पाहावं लागेल. पंच परेश महाजन सांगतात की लेगबाईच्या स्वरूपात एकच सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवर. अशा तऱ्हेनं 44 धावा धावपल करत 25 धावाचं आव्हान उभं केलंय. आणि आपण सरळ जाऊया आता मात्र आर के बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये. तिथं मात्र सज्ज येतात मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद. आई गावदेवी आंबोडे आणि सोनिका माता मालोडी ए दोन्ही कॅप्टननी आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लाखिवली गावचे आकाशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन
स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आई गावदेवी आंबोडे आणि सोनिका माता मालोडी ए दोन्ही संघ कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे विनायक वखारे साहेब यांना विनंती करणारे आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. राहुलजी आपण सुद्धा यायचं आहे त्यांच्यासोबत. दोन्ही कॅप्टननी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स बघितला 4 स्टार सुमित सेठ पाटील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय योगेशजी पाटील, सुमित सेठ म्हात्रे, त्याचबरोबर योगेशजी म्हात्रे, त्याचबरोबर आपण पाहतोय की सुधीरजी म्हात्रे, त्याचबरोबर रणधीरजी म्हात्रे असे आमचे दिग्गज पर्सनॅलिटी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. अनिजित आमचे डीजे ऑपरेटर आपण लगेच संपर्क साधायचे. विनायकजी आपण यायचंय. राहुलजी आपण सुद्धा यायचंय सेंटरला. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप मालोडी संघाचे कॅप्टन आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि आंबोडे संघाचे कॅप्टन खूप खूप स्वागत आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. आमचे विनायक वखारे साहेब जे समाजसेवक आहेत, सामाजिक बांधिलकी त्यांनी नेहमीच जोपासलेली आहे आणि समाजसेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि आज ते आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलेले आहेत. खरं त्यांचा विशेष मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या माध्यमातून एक सूचनासुद्धा आलेली आहे की रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यांना कोणाला हवा असेल, मग महिला वर्ग असेल, युवक असतील, युवती असतील, कोणी या त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना रोजगार ते उपलब्ध करून देतील. आणि राजेंद्र पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधायचा आहे रोजगार तुम्हाला हवा असेल तर. आणि त्या झालेल्या आहेत. त्यांचा विशेष आभार आणि त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. मालवडी संघाने कॉल दिलेला आहे. छापा आलेला आहे. यस विनायकजी वखारे साहेब आपलं खूप खूप आभार. आपण टॉस बॉक्समध्ये आलात आणि पुन्हा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न. राहुलजी आपण सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? या परिसरात पहिल्यांदाच ही फ्लड लाईट डे नाईटची स्पर्धा आहे. भिवंडी टू पारोल हा जो परिसर आहे पहिल्यांदा डे नाईट स्पर्धा आहे. खूप छान आहे. इफेक्ट जिंकलेले आहे, टॉस जिंकलेला आहे. मालोडी संघ म्हटल्यानंतर एक तुल्यबल नामांकित संघ आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण संघ पूर्ण खेळणार आहे की कोणाची कमी जाणवेल? पूर्ण खेळणार. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंग थोडंसं मनाच्या विरुद्ध झाले, बॅटिंग करायची आहे. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. पूर्ण संघ असणार आहे की कोणाची? पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. मित्रांनो, यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे आणि पहिल्या फेरीत शेवटच्या मॅचचा टॉस झालेला आहे. 2 संघ आई गावदेवी आंबोडे विरुद्ध सोनिका माता मालोडी ए. सोनिका माता मालोडी ए संघ कॅप्टनने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आई गावदेवी आंबोडे संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणार आहे. पण जाऊया आपण लगेच दुसऱ्या इनिंगची जी मॅच सुरू झालेली आहे दुसऱ्या इनिंगसाठी लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज माझ्यासोबत कॉमेंट्रीसाठी सज्ज आहेत पॉवरफुल कॉमेंट्री सुनील पवार आणि तसेच एक आगळ्यावेगळ्या अंदाजानं समालोचन करतायत सो मॅन फ्रॉम लाखिवली हर्ष पाटील यांचा सुद्धा सुमधुर आवाज आपण ऐकतात. दोन्ही कॅप्टनने कृपया आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी संपर्क साधायचा आहे. मालोडी त्याचबरोबर आंबोडे दोन्ही संघ कॅप्टन एक संपर्क साधा आपण आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी. तर टार्गेट जे लक्ष्य आहे 45 सलामी जोडी खेळपट्टीवर. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच शकील कुठे इशारा करतायत वाईड बॉल. शुभारंभ होतोय, धावसंख्येला प्रारंभ होतोय. हा चेंडू फुलटॉस सुद्धा फायदा उचलता आलेला नाहीये. बाईचा इशारा येतोय. धावसंख्या झाले. आमच्या मान्यवर महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांच्या वतीने तसेच गावदेवी क्रीडा मंडळ लाखिवली यांच्या वतीने
आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 2 धावा झालेल्या आहेत. मॅच टाइम काय मात्र झेल होणार नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली 345चं टार्गेट, 45 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. खरं तर मी म्हणेन की एक असं वाटलं होतं की सुरुवात जी झाली होती का 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा होत्या. असं वाटलं होतं की 60चा आकडा पार होईल. पण त्यानंतरच्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 14 धावा आल्या. हा चेंडू मात्र ऑन दी अप हवेत खेळायचं होतं, कारण पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. थोडासा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतो. क्या बात आहे. निखिलजी वाकले ब्राझीलमधूनही मॅच पाहतायत. निखिल वाकले एक सुप्रसिद्ध समालोचक आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि खास करून कंचाड इथे राहणार आहे. फुलटॉस चेंडू आहे, टर्न केलेला आहे, फायदा उचलता आलेला नाहीये. वाईड असा थ्रो. इकडून तिकडे चोहीकडे खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी बघायला मिळते. निखिलजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रशंसा केलेली आहे. खूप चांगलं आयोजन, कारण जवळपास 2 ते 3 सेशनला ते सुद्धा या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आलेले होते. 5 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू मात्र टिपिकल पॉवर प्लेचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप कव्हर, सीमापार, चौकार. हंशू पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. शॉट सिलेक्शन चुकीचं, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूवर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. षटक समाप्त झालेले, मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 9 धावा आलेल्या आहेत. हेच आपण त्या ठिकाणी वळणार आहोत, ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. यापूर्वीच मान्यवर कक्षामध्ये यांचं आगमन झालं होतं आमचे विनायक वखारे साहेब, दीपराज फाउंडेशनचे सर्वे सरावाने. त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. समाजसेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपले शुभ हस्ते करतील. त्यांना शाल, त्याचबरोबर एक बुके आणि सन्मान चिन्ह, जे नेहमीच त्यांना स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 ची आठवण देत राहील, असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर राहुलजी सुद्धा उपस्थित त्यांच्यासोबत. राहुल सिंगजी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान राजेंद्रजी आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. आता मात्र संघाचा राहुल सिंगजी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर मात्र कुमार हिल संघाचा कॅप्टन. त्यानंतर हर्षदजी पाटील मारोडी गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ते. हर्षद म्हटल्यानंतर उत्कृष्ट क्रिकेटर मारोडी गावचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. त्यांचा संघ आपण खेळताना पाहतोय. यानंतर आपण ॲक्शनमध्ये ज्यांना पाहणार आहोत त्यांच्या संघाला. हर्षद पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस, फायदा उचलता आला नाही. डॉट बॉल. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही. खरं तर फुलटॉस चेंडू होता, संधी होती. पुन्हा एकदा कुमार मार्गस्थ होईल. कुमार हा सुद्धा फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाही. आणि एक सोपा झेल घेतला जातोय, सॉफ्ट डिसमिसल.
क्या बात आहे. कारण या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे तो म्हणजे संडे. संडे अर्थात सुपर संडे आणि त्या दिवशी खरं तर गुढीपाडवा असणार आहे आणि अगदी जबरदस्त मॅचेससुद्धा बघायला मिळणार आहेत आणि खास करून त्या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील तसेच गावदी स्पोर्ट लाखिवली यांच्या विद्यमाने याच मैदानावर एक महिलांसाठी खास हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. हे खरं तर आवाहन करण्यात येते सगळ्यांना. यूट्यूबच्या माध्यमातून माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या या परिसरातील महिला वर्ग खास करून जास्तीत जास्त महिला वर्गांना आवाहन करण्यात येते की आपण त्या दिवशी या ठिकाणी यायचं आहे आणि खास करून गुढीपाडवा आहे त्याचा आनंद जो आहे तो द्विगुणित करायचा आहे. न्यू बॅटर राहुल येतोय. कुमारने सुद्धा बऱ्याच वर्षांतर थोडंसं पदार्पण करताना दिसतोय. कारण कुमार एक का असा होता की कीमॅन असायचा संघाचा. याला फटका खेळलेला खूप चांगला फटका चेंडू सरळ येईल तो वाईड ऑफ लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक करतोय. धावसंख्या झालेली 10. एक फलंदाज बाद झालेला आहे. क्या बात आहे. हळदी कुंकू जो कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमासाठी लगेच आमचे विनायक वखारे साहेब याच्याकडनं 2000 रुपयाचे देणगी दिलेली आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून 2000 रुपयाचे योगदान आमचे विनायक वखारे साहेब याच्याकडून देण्यात आलेले आहे. विनायक वखारे साहेब आपले आभार मानावेत इतके खरं तर थोडकेच आहेत. कारण सुरुवातीला त्याने अनाऊन्समेंट केलं होतं की महिला वर्ग असेल तरुणी असेल त्यांच्यासाठी रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ. फक्त आमच्याशी ते संपर्क साधायचा. आमच्याशी त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. रोजगाराची संधी सर्वांना आम्ही उपलब्ध करून देऊ हे सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. 11 धावा झालेल्या आहेत वळे खेळाकडे. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि अगदी शरीराच्या जवळून निघून गेल्याने अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्ही पुलचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. तुम्हाला जर फटका खेळायचा असेल तर बॉल आणि बॅटचं अंतर असायला हवं. कुमार मार्गस्थ होईल. राईट आर्म याला होता फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का नाही मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आहे आणि एक चांगली रणनीती म्हणता येईल. कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडनं मिसफिल्ड होतं आणि 4 धावा मिळतात. हे बघितलं क्षेत्ररक्षकाने थोडा थांबला. एका टप्प्याने चेंडू अडवला आणि फक्त 1 धाव त्याने दिली. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 धावा आणि खूप चांगली गोलंदाजी कुमारच्या माध्यमातून. कुमारने या षटकामध्ये धावाच्या फक्त 3 दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. यस जीवाला जीव देणारे ग्रुप जो आहे खऱ्या अर्थाने आमचे श्रीधरजी गोरटकर टेंबोली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. श्रीधरजी गोरटकर यांचं स्वागत आणि सन्मान राजेंद्रजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. यस संजयजी वारगडे तसेच जूज अंद्रुकी शाखा प्रमुख तसेच पुंडासचे शाखा प्रमुख कैलासी शेलार यांच्याकडनं 50साठी खास करून 50 जेवढे 50 मारले जातील 50 आकडा पार केला जाईल. जो वैयक्तिक 50 धाव पटकावेल त्यासाठी 5000 रुपयाचे पारितोषिक आहे. हर्षद पाटील येतोय. बऱ्याच वर्षांनंतर पदार्पण करतोय. पाहूया आपण गोलंदाजीची एक वेगळी शैली आहे. अगेन्स्ट टन फटका खेळल्या चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाही आणि चेंडू एका टप्प्याने निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा.
अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 29 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. या षटकामध्ये एक किंवा दोन फटके जर लगावले गेले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. हर्षद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म अगेन्स्टर पुन्हा खेळलेला आहे. चेंडू हवेत झेल होईल का? आणि हा पंचांचा काय इशारा आहे ते पाहूया आपण. पंचांचा काय इशारा ते पाहूया आपण. पंचाला एक थांबण्याची विनंती केली. पाहूया आपण पंच पाहतील रिप्ले मध्ये पाहतील. पंचांचा इशारा ते 6 धावा. षटकार 6 धावा मिळत आहेत. आता मात्र सामन्यामध्ये रंगत बघायला मिळेल. धावसंख्या झाली 22. निम्मा पल्ला पार केलेला. जिंकण्यासाठी अजून 23 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. राहुल याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. हर्षद पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करून चेंडूवर जाते. अडवलं जातंय. पहिल्या स्लिपमध्ये खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र सिंगल धाव मिळते. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली 23. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू आणि 22 धावा. रंगतदार लढत बघायला मिळते. पारंपरिक लढत, कारण दोन्ही संघ जवळचे आहेत. कोहे विरुद्ध टेंबवली. यामध्ये चांगला फटका. अगदी शफल क्रॉस झाला आणि कंट्रोल हुक शॉट आणि चेंडू सरळ निघून गेला. डीप फाईन लेग सीमा पार. चौकार. क्रॉस झाला. कंट्रोल हुक शॉट खेळला. दुसऱ्या चेंडूवर स्वीट हिट नव्हे तर स्वीट हिट खेळला. बॅक टू बॅक 2 चौकारचा धाव. आवश्यकता आहे 14 धावांची. 7-14. दाखविले मंडप डेकोरेटरचे सुनील कांबळे यांनी हा सुंदर शामियाना उभारलेला आहे. त्यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. हर्षद मागणा ठरतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. मात्र थांबलं ते आणि खरं तर संधी होती दुसरी धाव घेण्याची. फलंदाज धावबाद होतोय. आणि आता मात्र समीकरण जे असणार आहे 6 चेंडू आणि 13 धावा. हे जे समीकरण असतं ना, ह्या समीकरणानं बऱ्याच वेळेला 50-50. मित्रांनो, बिस्किट 50-50 नव्हे, मॅच 50-50. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू.
काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. मात्र बॅटिंग करण्यासाठी कोण जातोय? आकाश. एक मात्र एक कुहे संघाला मॅच जर जिंकायची असेल तर किमान एक आकाशी फटका त्यांना खेळावा लागेल. आकाश जातोय पण त्याला आकाशी आणि सीमारेच्या बाहेरचा फटका त्याला खेळावा लागेल. आणि याउलट टेंबोली संघाला मॅच जिंकायची असेल तर मात्र किफायती गोलंदाजी करावी लागतील, फलंदाज त्यांना बाद करावे लागतील. हर्षद महागडा ठरला. हर्षदने तब्बल 20 धावा मोजल्या. आता गोलंदाजीसाठी प्रशांत येतोय. पाहूया प्रशांत आपल्या संघाला विजय मिळवून देईल का? रंगतदार मॅच. यापूर्वीच्या मॅच अशा प्रकारे रंगतदार बघायला मिळाल्या नाहीत, पण ही मॅच पहिली मॅच असे की रंगतदार बघायला मिळणार आहे. मॅच सुरू करायची आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. पाण्याची व्यवस्था केलेली नाही. पाण्याची व्यवस्था तुम्ही करायची आहे, कारण हीट आहे, मार्च हीट आहे. कारण पाणी जर तुम्ही कमी घेतलं आणि जर डिहायड्रेशन झालं तर मात्र गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. डिहायड्रेशन नाही, डेफिनेटली, कारण डिहायड्रेशन होऊ देऊ नका मित्रांनो. कारण ज्याप्रमाणे शरीरात रक्त असताना तितक्याच प्रमाणात पाण्याची पातळी जे असणं फार गरजेचं आहे. पाणी आपल्या शरीराला फार महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाणी घ्या. पंचांना तशी तुम्ही विनंती करा आणि पाण्याची व्यवस्था करून घ्या, पाणी घ्या. हळूहळू मैदानात सुद्धा प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागलेली आहे. हा जो परिसर आहे ना, हा क्रिकेटमय परिसर आहे. कारण हा टेंबोली असेल, धामणे असेल, त्याचबरोबर कुहे असेल, लाखिवली असेल, ही जी बरीचशी गावं आहेत. जुनादुर्की एरिया सुद्धा फार जवळ आहे या ठिकाणाहून. त्यानंतर पुढे जर आपण गेला तर अंबराई असेल, तिलेर असेल, खडकी असेल, अशी जी गावं आहेत या भागात भरपूर क्रिकेट खेळलं जात आहे. त्यामुळे क्रिकेटचे दर्दी खूप या परिसरात आहेत. प्रशांत फटका खेळलेला आहे. वाट अ शॉट, वाट अ शॉट, वाईड हॉप बॉलिंग आणि सरळ सरळ चेंडूला फेकून दिलं. वाईड ऑफ, लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर. धावेची आवश्यकता. आणि याच बरोबर कुहे संघ चौकाराने विजय साजरा करतोय. अभिनंदन देवा स्पोर्ट, देवा कुहे. आणि खास करून 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. देवा आहेडा यांच्याकडनं राहुलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक केलं. काय बॅटिंग केलेली आहे, काय फिनिश केलेलं आहे. नाबाद 29 धावा आणि मॅच काय फिनिश केलेली आहे. 13 धावांची आवश्यकता. कुठल्या मानसिक दबाव